गणपती बाप्पा नमस्कार. मी आयुष्यात नाही लहानपणी आलेलो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आता मी खूप नाही दिसत आहे. एक्साइटेड आहे. ते आहे चालू आहे रे ते चालू आहे तुझ्या वापरत नाही आपण पूर्ण हॅलो हॅलो अरे मी आता बाजूला रस्त्यावर 6-7 वर्षानंतर येतोय. कौन है ये लोग, कहां से आते हैं? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता हॉलिडे स्पेशल ग्रुप सोबत कुर्ली वॉटरफॉलला चाललो आहे. 2 गाड्या आणि 13 जण आहोत आम्ही. एक जण येईल इथे, पाठीमागे एक सीट आहे, इथे राईटला मी बसतोय. हे पप्पू गेटच्या इथे मी उतरणार आहे. अजित येतोय ना, बस मग गाडी लाव, जा तिकडे गेटच्या इथे. हे मी गेटच्या इथे उतरणार आहे. हा चल चालेल. हो रे आली गिरकर काकी आली, काका पण आले. फिरून चल ना. तर चला मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत ब्रह्मनगरीतून डायरेक्ट फोंडा मार्के कुर्ली वॉटरफॉलला. अप्रॉक्स काहीतरी 28 किलोमीटर असेल. थोडा धावपळ होईल, पुढे बघूया. आता रस्ता चांगला आहे की नाही माहीत नाही आहे. पुढे रस्ता खूप खराब आहे, तर मी थोड्या वेळासाठी माझी स्पेशल सीट जी गाडीच्या छतावर बसलो त्यानंतर मी उतरेन, कारण पुढे असं आपण डायरेक्ट मंगळावरतीच जाणारो असे रस्ते आहेत. तर आपण पुढे पाहूया आणि पुढे जो कॉर्नरला तिटा आहे आपला नांदगावचा, तिथे मी उतरून गाडीत बसेन. नांदगाव तिट्याला तुला उतरायला लागणार, कारण नांदगाव तिट्यानंतर मंगळावर सारखा चंद्रासारखा असा अंतराळातला रस्ता आहे. म्हणजे तिथे लॉऱ्या बिऱ्या पण थोडा स्लो होतात, एवढा खतरनाक रस्ता आहे. व्हिडिओ मध्ये आणि आरटीओ स्पॉट पण आहे. व्हिडिओ मध्ये दिसेल की नाही माहित नाही. तुम्हाला मंगळवार मी आलेलो आहोत. थोडासा भासतंय की नाही तुम्हाला, बघितलं भासतंय की नाही. पप्पू पण बघ. तकडे लावून एवढं मागे करूया, अशी दाबून लावूया. ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. पैसेच लावूया. पलटी बिलटी झाली की नंतर खेळूया वरून आपण. तेरा मग त्याचा तशीच लाव सौरभ, तशीच राहू दे. आता मोठा शो आहे, मोठा शो. नमस्कार. मी आयुष्यात नाही लहानपणी आलेलो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आता मी खूप नाही दिसत आहे. एक्साइटेड आहे. ते आहे चालू आहे रे ते चालू आहे. तुझ्या वापरत नाही आपण. पूर्ण अरे मी आता बाजूला रस्त्यावर 6-7 वर्षानंतर येतोय. तर आता बघूया. खूप चालायचं आहे आता. जरा भाषावरती काहीतरी करायला लागेल मला. गांडीचे जरा 5 वर्षाने हा इलस आणि आता असं बोलतंय. वाटे गेला बोलतोस नाही आमच्या वाडीत ए 50 तोला इधर बाहर सबका निकल रहा है. 50 तोला ही मुद्दा मोठी काढून ठेवली. हा बघा, मुद्दा मोठी काढून ठेवली ही. बोल ठेवून 2, 3 गणपती बाप्पा करण मामा की. तर हे आपले ब्रह्मनगरीचे हॉलिडे स्पेशल जुन्या गावातले जुन्या गावी भेटायला आलेले आहेत. काही नवीन ऍडमिशन आहेत. माझं नाही, आम्ही दोघं ऍडमिन आहोत. हे दोघं ऍडमिन आहेत ग्रुपचे हॉलिडे स्पेशलचे. ही पोरं नवीन ऍडमिन.
आणि हे नवीन ऍडमिशन 1, 2 नवीन ऍडमिशन 2, नवीन ऍडमिशन 3. 3 मी करंजी कुसकरली करंजी कुसरलेली आहे. तिकडे इथे लवंग कोणी लावले? तर सर्वजण आता कुर्ली वॉटरफॉलला चाललोय. आम्हाला हार्डली 15 ते 20 मिनिटं चालायचं आहे या इकडच्या या जंगलामधनं. इथून गेल्यानंतर सुंदर असा वॉटरफॉल आहे. 5 मिनिटं लागतील फक्त. आम्ही 5 मिनिटं सांगून सर्वांना बोलवलेलं आहे, पण थोडं जरा लेट होईल तर पब्लिक घालतील शिव्या ऐकायच्या. तर मित्रांनो, आता गाड्या साईडला लावून आमची पायी वाटचाल सुरू झालेली आहे. इथून ॲटलिस्ट 30-40 मिनिटं तरी आहे. बोलायला आम्ही 14-15 मिनिटं बोललो, थोडंसं गंडवलं यांना. इथून 3 किलोमीटरवर आमचं घोणसरी गाव आहे. And I am poor. Finally we reach achieve the goal. Yes. Everybody standing here. Standing here, walking on the road, अरे कहना क्या चाहते हो? walking on coastal road. Not coastal road. हे गाणं बिना म्हणा काहीतरी, भजन बिजन म्हणा. हे भजन बिजन म्हणा. झाला, संपला. हे समोर गाडी आहे. ही कोण आहे? माझ्या गाडी कोणाची बघ जरा. करण खतरनाक व्हाळामधना प्रत्येकाला आपले हात पकडा रे. हातावर जोर द्या. पकडा. हातच पकडा, वाहून जातील. जबरदस्त भाई. जुन्या घराचे दिवस आठवले आम्हाला. जाणार आहोत. अरे पाय धुवून घे. चिखल बिकल गेलाय ना. तर एकदम खळखळाट चिंचुळा जोरजोरात आवाज येतोय. आणि आम्ही किती जण आहे रे आपण? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 जण आहोत मोजून. हातापेक्षा 3 बोटे जास्त आहेत. पुढे होतं ना, सांगून शेवटी होतं डायरेक्ट इथं. केदार पडणार आहे तेव्हा सांगेल मला. 5 किलोमीटर हा, चालायची मॅरेथॉन. एवढं चलो जल्दी 5 मिनिटं चालूचा फक्त. 5 मिनिटं वडायचं त्याला पण. मागे बैल दुरागतो मागे. पाटणू वडायचंय. याच्या गळ्यात तो हे करा त्याला वडा पण. पडलास तू केदार? टफ डे इट वॉज. हा, मगाशी पडलो. मित्रांनो, ते जंगली प्राण्यांचं ठिकाणी जंगली प्राणी आलेले आहेत. आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. भात शेती करून चालतोय आपण. केदार पाठीमागून लीड करतोय. तो पाठीमागून उलट्या दिशेने लीड करतोय. आणि आता मस्त आम्ही वाडातून जाणार आहे. लवकर या. आरामात चला, आरामात. फुल जंगल सफारी आहे भाई. एकदम वाळ असं. हा, जा हळूहळू जा. हा, हे घाबरलास? नाही, काय नाही, मी आहे. सह्याद्री एक प्रवास.
कसं कसं असं जरा व्यवस्थित कर ना जरा असं स्ट्रक्चर आलं होतं पूर्ण कर आता कर कौन है ये लोग कहां से आते हैं बिंदास जा फक्त घरच्यांनी व्हिडिओ बघितला मला शिवाय नाही पडलाय बस दमला हा बघ अरे तो घामटा निघाला तर मित्रांनो अमेझॉनची दरी नाही ही सह्याद्रीची कम टू सह्याद्री बघूया. हा निलगिरीच्या पर्वतरांगेतून आम्ही पुढे आलो सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात. पप्पू परत येणार आहे वहिनींना घेऊन. ते विचारू नको पप्पू कधी पण जाईल त्याचे काहीच नाही. तो आज बोलेल नाही जाता उद्या जाईल. मित्रांनो जर केदार जरा दमलाय थोडं त्याला चालायला फिट आहे पण मागून फिट आहे चालायला आपले मित्र हा प्रवास त्याला चालण्यात थोडी दिक्कत होत आहे पण तो हार नाही मानत आहे. तो बोलला मी पहिला येणार पण मागून येणार तरी पण येणार पहिला. मी लहानपणी आलेलो जेव्हा 2-3 वर्षाचा होतो तेव्हा. अरे तू ना आला ते आई वडिलांनी उठून आणला असेल तुला चल चालू आम्ही गेल्या वर्षी झालो गेल्या वर्षी आरामात गाडी चालवायची आपल्याला. मित्रांनो देखो ये टार्झन के जंगल में नाही मिळलं रांडेचं तू जिवंत हो हो केदारचे वडील क्लेम करणार आहेत आपल्याला नाही ते वहिनी 2 किलो वजन कमी झालं अरे केदार तुझे वडील क्लेम करणार आहे तुम्हाला 2 किलो कमी केलं. मी मदतीचा हात दिला केदारला. ब्लॉग प्रायव्हेट का वगैरे प्रायव्हेट नाही साठी फक्त पप्पांच्या ह्याच्यातून मला अनहाईड करतो. पप्पांचा मोबाईल लपून ठेव त्यांचं युट्यूब अनइन्स्टॉल कर. युट्यूब बंद करून टाक. तर मित्रांनो इथे मस्त वाळ आहे वरती खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि पुढे जाऊन वाळ्याचं स्वरूप आहे नदीत होतं. तर वरती मस्त एकदम खूप छान व्ह्यू भेटणार आहे आपल्याला. आणि आम्ही 13 जण आहोत मस्त एन्जॉय करून लवकर घरी जायचंय कारण संध्याकाळी घरी भजन आहे. आमच्या पप्पूच्या घरी पहिला भजन आहे दुसरा भजन आमच्या घरी आहे. तर कणकोलीचे समोसे आहेत आणि हुंड्याचे पण आहेत तर खायला या. मी आणि पराग नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने चालत चाललोय. मोठे मोठे दगड वगैरे आहेत बाकी सर्व बाजूच्या पायवाट्याने गेलेत. असं वाटतंय रात्री आम्ही खेकड्या पकडायला जातो ना उलट चालत जातो असं प्रवाहाच्या दिशेने आणि मध्येच मग खेकडे बिकडे पकडतो टॉस घेऊन. आता पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे आणि दगड आहेत दगड दोंडेत आहेत पण पाण्याचा प्रेशर पण जोरदार आहे आणि दगड बघ तुझ्यापेक्षा पण मोठे आहेत. माझ्यापेक्षा काय दगडामध्ये खोली बनवलं तर मी राहीन थोडे मोठे आहेत. आणि आम्ही एकमेकांना असं व्हिडिओ शूट करत पुढे जात आहे. त्यात मी थोडासा अदू माणूस आहे. अदू म्हणजे खूपच अदू आहे थोडा खतरो खिलाडी. व्हिडिओ बघतील घरातले पण शिव्या घालतील मित्रमंडळी पण शिव्या घालतील. बाकीचे मस्त सेफली पायवाटेने गेले आहेत. बाजूनी छोटी पायवाट आहे सेफ आहे फक्त तिथून धबधब्याकडे जेव्हा उतरते ना तेव्हा थोडंसं ट्रेक आहे. ट्रेक म्हणजे घसरगुंडीसारखं आहे. आम्ही ॲडव्हेंचरचा मार्ग निवडलाय. जेवढं मला जमेल तेवढा नंतर मी कटाप हे पार्टी इकडनं हा व्ह्यू खतरनाक फोटो काढून चप्पल पकडणं पाहिजे पकड पकड हे आमची मंडळी चालले. हा दुसरा रोड आहे. तुम्ही विदाऊट तुमचा सपोर्ट असं कार्य करू नका.
आमचा केदार. इकडनं येतो मी. या तुम्ही रोड बघू शकता. हा इकडे पराग बघू शकता आलेला आहे. इथं आमचं केदार चालू आहे ना. हा अनिकेत रस्ता माझ्या गावात इथे. इथून जायला लागेल. पोळ्यांचं हे आहे ना म्हणून. चप्पल कसरत नाही नवीन घेतले काल 300ला 25 वाचवत 3-4 वेळा निघाली भाई टीम. आता आपण कोकणामध्ये स्पार्क घेतले स्पार्क. तर मित्रांनो फायनली वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे आपण. भाई फुल ऍडव्हेंचर. रात्री वहिनीला सांगणार आहे मला बाम लावून दे. आपण वेळच्या दिशेने जाऊ वाटतं मधून साखो आहे. हा बघा आता फायनली आपण चला चला. आरामात दगडांमध्ये पण फुल उमटलेलं आहे. मित्रांनो पाहू शकता काय खतरनाक वॉटरफॉल आहे.
तर मित्रांनो, मी आणि सचिन आता वॉटरफॉलच्या वरच्या दिशेने जातोय. थोडे स्लिपरी एरिया आणि झाडे झुडपे काटे वगैरे. आता हळूहळू टॉप येऊन आपल्याला कसं दिसेल ते पाहायला भेटेल. तर सचिन आपल्याला वळसा घालून घालून जे पायवाट आहे तिकडनं नेतं आणि पूर्ण स्लिपरी एरिया आहे. तर ते लोक येऊन जाऊन असतात, तर त्यांना थोडंफार माहिती आहे. तर आपण त्यांचं सचिनचा पाठलाग करतोय. आपण इथे 2 वर्षापूर्वी आलेलो आणि इथे खूप छान असं आपण वनभोजन केलेलं, जेवण पण इथेच बनवलेलं. आणि मागे छोटा पवार भाऊ येत आहे, विठ्ठल पवार. मोठे दगड वगैरे, आणि आपल्याला त्या साईडने एक छोटीशी झलक दिसेल धबधब्याची. सचिन काय बोलतच नाही, तो वाट शोधतोय तिकडे वरती जाण्याची, कारण खूप निसर्डी वाट आहे आणि काटे झुडपे वगैरे आहेत मध्ये मध्ये. तर आपण त्यातून वाट काढून त्या रानवाटेने वरती जातोय, कारण पाय घसरला नाही पाहिजे. पूर्ण ती खबरदारी घेऊन पुढे पुढे जातोय. आम्ही 3 जण वरती आलोत आणि बाकीचे 10 जण खालून मजा घेत आहेत. आणि आपण आता थोड्याच वेळात टॉप ऑफ द वॉटरफॉल तिथे आलो आहोत, पोचू. हे बघा, एक खूप छान असं नयनरम्य दृश्य. इथे पण वॉट एकदम स्लिपरली होते, म्हणून आपण खूप मागे राहून खबरदारी घेऊन आपण हे दृश्य टिपत होतो. तर खूप छान असं आमचं एन्जॉय झाला. आता जाता जाता आम्ही काही ना काही खाऊ वगैरे. आणि तर मित्रांनो, आम्ही परतीच्या प्रवासाला चाललोय रिटर्न. इकडनं जवळपास 20 किलोमीटर फोंडा. फोन दे. जाता जाता सर्व गारटलेले एकदम धबधब्यामध्ये भिजून. सो आम्ही फोंड्याच्या बस स्टॉपला जाऊन आपण फोंड्याच्या बाजारात कधी चहा पितो आणि गरम गरम वडापाव खातो याची वाट बघत होते. तोपर्यंत मी वरती टॉपला बसलो आणि मला लगेच उतरायचं होतं, पण मला फोंड्यापर्यंत उतरूच नाही दिलं. सो मी वरून जेवढं नजारे टिपायला भेटले ते टिपले. तर मित्रांनो, आपण असंच नवीन नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. आणि नक्कीच सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि पुढे तुम्हाला काय पाहायला आवडेल ते नक्कीच मेन्शन करा. सो तोपर्यंत सह्याद्री एक प्रवासात तुमची साथ द्या. अँड थँक्स फॉर वॉचिंग. भेटू पुन्हा.